दुसरा प्रसंग एक सांगणं आहे की गांधी ज्यावेळेस त्याने सत्याग्रह सुरू केला होता त्यावेळेस गांधी त्या महाराजांना भेटायला आले. त्यावेळेस महाराजांनी गांधी आल्यानंतर आदराने त्यांना बाजूच्या आसनावर बसायची विनंती केली. गांधी बसले नाही. गांधी सयाजीरावपेक्षा वयाने लहान होते. गांधी आफ्रिकेत असताना सयाजीरावांनी मदत केली होती आणि हे सगळं लक्षात ठेवून गांधी खाली बसलेले बघून सयाजीरावसुद्धा त्यांच्या शेजारी बसले. ही आठवण त्या काळात उपस्थित असलेल्या एका साथीदाराने लिहिली आहे. दुसरी आठवण आहे की सयाजीराव महाराजांच्या हिरक महोत्सवाच्या वेळेस गांधींनी त्यांना पत्र लिहिलं. त्यावेळेस गांधी एरोडच्या तुरुंगात होते. गांधींनी लिहिलं की महाराज मला येता येत नाही, पण तुम्ही तुमच्या संबंधी 2 गोष्टीचे उल्लेख करणं गरजेचे आहे. एक म्हणजे तुम्ही अस्पृश्यासाठी सरकारी खर्चाने शिक्षण देणारे भारतातले पहिले आहात. दुसरी गोष्ट सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पळवू नये असा कायदा करणारे तुम्ही पहिले आहात. त्यामुळे मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे.